ग्लोबल रिपोर्टमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती जगासह देशासाठी सुद्धा 2024 हे यंदाचं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची माहिती जगभरातल्या हवामान तज्ज्ञांनी दिली। त्यातच आता भारतीय हवामान विभागानं भविष्यातील हवामान बदलाचा भयंकर इशारा दिलाय। काय आहे हा इशारा आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत पाहूया एक रिपोर्ट। सावधान, गहू तांदळाचं उत्पादन घटणार। सावधान, पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार। सावधान, महागाई वाढणार। हे सगळं होणार आहे ते हवामान बदलामुळे। हो, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत महागाई वाढणार आहे आणि हा इशारा दिलाय भारतीय हवामान विभागानं। गेल्या काही वर्षांत हवामानातील तीव्र बदलांचे परिणाम आपण भोगतोच आहोत। कधी तीव्र उन्हाळा, कधी कमी दिवसात विक्रमी पाऊस, तर वाढता उन्हाळा आणि घटता हिवाळा। त्यातच अवकाळी पाऊस हा आता नेहमीचाच होऊ पाहतोय आणि अर्थातच याचा फटका आपल्याला सर्वच बाजूनी बसतोय। भारतीय हवामान विभागानं याच संदर्भात एक महत्त्वाचा इशारा दिलाय। हवामान बदलामुळे गहू तांदळाचं उत्पादन 6 ते 10% घसरेल। अन्नधान्य उपलब्धतेवर परिणाम होईल। भारताची अन्न सुरक्षा धोक्यात येईल। भारतात महागाई वाढणार। वाढत्या उष्णतेचा मासेमारीवरही परिणाम होणार आहे। समुद्राचं पाणी अधिक उष्ण होत चाललंय, त्यामुळे मासे थंड समुद्रात अधिक आत सरकत आहेत असा इशारा हवामान विभागानं दिलाय। की हवामानामध्ये बदल झालेला आहे, क्लायमेट हे चेंज होत आहे, त्यामुळे थोडेसे सीझनल पॅटर्न चेंज होतात, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स वाढतात, एकाच दिवशी खूप पाऊस होतो। तर हे सगळं आपण नोटीस केलेलं आहे। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे हवामान बदल, क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात। तर वेस्टर्न डिस्टर्बन्स कमी झाल्यानं हिमालय परिसर आणि पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागेल असा इशारा केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं दिलाय। हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टीचा एकमेव स्रोत म्हणजेच एक्स्ट्रा ट्रॉपिकल वादळ, यालाच वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतात। हे भूमध्य सागरीय प्रदेशात तयार होतात, पुढे पूर्वेकडे उत्तर बांगलादेश आणि दक्षिण नेपाळकडे सरकतात, नंतर मैदानी भागात पाऊस पडतो। मात्र बदलत्या हवामानामुळे वेस्टर्न डिस्टर्बन्सची तीव्रता कमी होतीये। याचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होतोय, पाणी उपलब्धतेवरही परिणाम होतोय। दरम्यान 2023-24च्या आकडेवारीनुसार भारतात गव्हाचं उत्पादन 113.29 दशलक्ष टन झालं होतं। हे जगाच्या तुलनेत 14% आहे। तर 137 दशलक्ष टन तांदळाचं उत्पादन होतं। 1.4 अब्ज भारतीयांचे हे प्रमुख अन्न आहे। तर 80% लोक हे सरकारकडून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत। नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रिसायलेंट ॲग्रिकल्चर या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 2100 सालापर्यंत गव्हाच्या उत्पादनात 6 ते 25% घट होण्याचा अंदाज आहे। तर 2050 पर्यंत तांदळाचं उत्पादन 7% आणि 2080 पर्यंत 10% घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे हवामान बदलाचे धोकादायक परिणाम आत्ताच ओळखून त्या दृष्टीनं सर्व सरकारं आणि जनतेनंही पावलं उचलणं गरजेचं आहे। अमर्याद वृक्षतोड थांबवणं, ऊर्जेचा अतिवापर कमी करणं, पाणी जिरवून ते वाचवणं, वृक्ष लागवड करणं याविषयी अनेक चर्चा, व्याख्यानं झाली आहे। आता खरंच गरज आहे ती सर्वांनीच जागरूक होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।